रोफे चॅनलवर आज जे जे मला पाहतायत त्या सर्वांना प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. प्रियानो, बऱ्याच दिवसानंतर पुन्हा देवानं तुमच्या समोर येण्याची संधी मला दिली, त्याबद्दल देवाला धन्यवाद देतो. प्रियानो, आजचा जो विषय आहे तो अनुकरण असा मी घेतलेला आहे. प्रियानो, लहानापासून अगदी मोठ्यापर्यंत सर्वांनाच अनुकरण करण्याची प्रवृत्ती असते. बऱ्याच वेळेस दुसऱ्याचं बघून आपण स्वतः करायचं ही प्रवृत्ती लोकांच्या मध्ये, अगदी वयस्कर लोक सुद्धा असं करतात. इतरांचं बघून अनुकरण करण्याची प्रवृत्ती जास्त असते. लहान मुलं तुम्हाला पाहिलं असाल की तुम्ही बापाचं स्टाईल बऱ्याच वेळेस मुलं दाखवण्याचा प्रयत्न करत राहतात. त्यांच्यामध्ये ती अनुकरण करण्याची प्रवृत्ती असते, मोठ्यांच्या मध्ये असते, वयस्कर लोकांच्या मध्ये असते. तर ती अनुकरण करणं ही बहुतेक सगळ्यांच्या मध्ये एक रूढ झालेली प्रवृत्ती असं म्हणायला हरकत नाही आहे. पण अनुकरण करणं म्हणजे नेमकं काय, तर दुसऱ्याच्या गोष्टी आपण आत्मसात करून त्यांच्या प्रमाणे घडवून आणणं म्हणजेच अनुकरण. प्रियानो, बऱ्याच वेळेस या व्यवसायामध्ये सुद्धा खूप अनुकरण करण्याची प्रवृत्ती लोकांच्या मध्ये निर्माण झालेली असते. म्हणजे एखाद्यानं व्यवसाय काढला, तो चांगला चालतोय म्हटला की दुसरा त्याचं बघून तोच व्यवसाय सुरू करणार. अशा गोष्टी घडतात. काही ना एखादी चांगली सवय एखाद्याची वाटली म्हणून तो तशा पद्धतीनं आपल्यामध्ये बदल घडवून आणतो, तसं करतो. प्रियानो, पवित्र शास्त्र जर तुम्ही काळजीपूर्वक वाचला असाल तर येशूनं देखील ही प्रवृत्ती माणसांची ओळखलेली होती. आणि म्हणून येशूनं काही गोष्टी आपल्या करून दाखवल्या. प्रियानो, बघा, येशू हा देवाचा पुत्र होता. त्याला शिष्यांचे पाय धुवायची गरज नव्हती. पण येशूला माहित होतं की लोक हे अनुकरणशील आहेत आणि त्यांना हे करून मी स्वतः केल्याशिवाय ते करणार नाही. काही गोष्टी अशा घडल्या प्रियानो. येशूने प्रत्यक्ष आपल्याला काही गोष्टी दाखवल्या आणि त्याप्रमाणे आज लोक करत आहेत. तर अनुकरण पवित्र शास्त्रामध्ये नेमकं काय सांगितलं गेलेलं आहे त्याचा विचार आपण थोडक्यामध्ये करणार आहोत. इब्री लोकांपत्र अध्याय 13 वचन 7 काय म्हणतो आपण जरासं वाचूया. तुमचे अधिकारी होते ज्यांनी तुम्हाला देवाचे वचन सांगितले, त्याची आठवण करा. त्यांच्या वर्तणुकीचा परिणाम लक्षात आणून त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा. प्रियानो, इतरांचं वर्तणूक काय असतं त्या पद्धतीनेच अनुकरण करण्याची प्रवृत्ती जनरली असते. आणि म्हणून इथं इब्री लोकांचं जे पत्र आहे त्याच्यात इब्री लोकांचा लेखक त्यांना आपलं स्वतःचं नाव दिलेलंच नाही आहे, त्यामुळे तो अनभिज्ञ आहे. तर त्यांनाही सांगितलं की जे तुमचे अधिकारी होते ज्यांनी तुम्हाला देवाचे वचन सांगितले त्याची आठवण करा. ज्यांनी आपल्याला वचन सांगितलेलं आहे व देवाने येशूची माहिती सांगितलेली आहे, परमेश्वराची माहिती सांगितलेली आहे, देवाच्या वचनामध्ये तुम्हाला आणलेलं आहे, देवाच्या आज्ञेमध्ये कसं चालायचं तुम्हाला सांगितलेलं आहे, तर त्याचं अनुकरण तुम्ही करणं महत्वाचं आहे. प्रियानो, बऱ्याच वेळेस अशी प्रवृत्ती निर्माण झालेली असते की चांगल्याचं अनुकरण लोक करतच नाही आहेत, वाईटाचं अनुकरण जास्त लोक करतात. सर्वसाधारण प्रवृत्ती ही आहे. बघा, कुठलीही वाईट सवय जर असेल तर ती आत्मसात करण्याचा प्रयत्न लोक जास्त करत राहतात. तर ही प्रवृत्ती असते. तुम्हाला सांगायचं उदाहरण म्हणजे प्रियानो, काहींच्या मिशा अशा मोठ्याच्या मोठ्या असतात आणि काही लोक ते जे असतात ते सारखं असं मिशेवरनं हात फिरवण्याचं स्टाईल मारत असतात.
आणि काही लोक ती स्टाईल सुद्धा उचलण्याचा प्रयत्न करत राहतात आणि जनरली बऱ्याच वेळेस असं घडतं की ते त्याचं अनुकरण करतात. अशा अनेक गोष्टी आहेत. दारूचं उदाहरण घेतलं तरी तसं होतं प्रियानो. दारुडे एकमेकांच्या सहवासात, दूध पिणारा दुसरा दूध पित नाही, पण दारू पिणारा लगेच त्याच्याबरोबर दारू प्यायला जातो. तर ही प्रवृत्ती असते. म्हणून एव्हरी लोकांच्या पत्रामध्ये तो म्हणतो काय, की ज्यांनी तुम्हाला वचन सांगितलं त्याची आठवण तुम्ही करा. ज्यानं तुम्हाला चांगला मार्ग दाखवलेला आहे त्याचं अनुकरण तुम्ही करा. जे देवाकडे तुम्हाला घेऊन येत आहेत त्यांचं अनुकरण तुम्ही करा. हे सगळ्यात महत्वाचं आहे प्रियानो, लक्षात घ्या. तर त्यांच्या वर्तणुकीचा परिणाम लक्षात आणून त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा. विश्वासाचे अनुकरण करा प्रियानो. इतरांचा विश्वास किती आहे त्याचं अनुकरण करणं महत्वाचं आहे प्रियानो, लक्षात घ्या. चर्चमध्ये आपण सर्वसाधारण जातो, पण पास्टर ज्यावेळेस आपल्याला मन लावून संदेश सांगत असतात, तर त्यातून काही अनुकरण करणं महत्वाचं असतं. त्याचा विचार आपण करत नाही आहे. पण शेजारी पाजारी बसलेले असतात गप्पा मारत आणि काही पेंगत, त्यांचं अनुकरण मात्र करतात लोक. तो बघा तिकडे झोपायला आला, आपण एक पेंग मग काढूया. पाठीमागचे लोक हेच विचार करतात. पण पास्टर तिथं जीव लावून आपल्याला संदेश सांगतोय, वचन सांगतोय, ते आपण ऐकूया, त्यानुसार आपलं वर्तन ठेवूया, याचा विचार मात्र प्रियानो होत नाही, लक्षात घ्या. त्यामुळे अनुकरण करणं, चांगल्या गोष्टीचं अनुकरण करा. एखादा बायबल वाचन करतो आहे तर त्याच्या बायबल वाचनाचा विचार करून आपणही बायबल वाचन करूया, याचा विचार होणं गरजेचं आहे. असं अनुकरण करा. पण प्रियानो हे घडत नाही, हे दुर्दैव आहे खरं तर. तर प्रियानो, चांगल्याचं अनुकरण करा, हेच महत्वाचं आहे प्रियानो. जेवढं तुम्ही चांगल्याचं अनुकरण कराल तेवढे तुम्ही चांगले बनाल, आणि जेवढे चांगले तुम्ही वागाल, जेवढं चांगलं वर्तन तुमचं घडत राहील, तेवढं देवाचा आशीर्वाद तुमच्यावर प्राप्त होत जाईल. हे सगळ्यात महत्वाचं आहे प्रियानो, लक्षात घ्या. देवाचा आशीर्वाद जर आपल्याला प्राप्त व्हायचा असेल, त्याची कृपा दया आपल्याला जर प्राप्त व्हायचं असेल, तर आपण नेहमी चांगल्या गोष्टी करत राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून अनुकरण जे करणार तुम्ही करता आहात ते चांगल्याचं अनुकरण करा, हेच महत्वाचं आहे प्रियानो. एक वचन आणखी बघूया आपण. 3 योहान अध्याय 3 योहान वचन 11, त्याच्यात म्हणतो काय, प्रिय बंधो, वाईटाचे अनुकरण करू नको, तर चांगल्याचे कर. चांगले करणारा देवापासून आहे, वाईट करणाऱ्याने देवाला पाहिलेले नाही. प्रियानो, किती सुंदर वचन आहे, लक्षात घ्या. आणि किती महत्वाचं वाटतं आपल्याला ते वचन हे. कारण चांगल्याचं अनुकरण करणं हेच महत्वाचं आहे. आणि देवाला जर तुम्हाला पाहायचं असेल, देवाच्या मार्गात जर तुम्हाला चालायचं असेल, देवाला आत्मसात करून घ्यायचं असेल, देवाला अंतःकरणामध्ये घ्यायचं असेल, येशूला अंतःकरणामध्ये घ्यायचं असेल, देवाच्या सानिध्यामध्ये तुम्हाला जायचं असेल, येशूला प्रत्यक्ष तुम्हाला पाहायचं असेल, तर चांगल्या गोष्टी करणं महत्वाचं आहे प्रियानो. चांगल्या गोष्टी करणं महत्वाचं आहे, लक्षात घ्या. म्हणून आपण चांगलं करत राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग चांगल्या गोष्टी, गरिबांना दान करा, त्यांचे अश्रू पुसा, त्यांना भोकेले असतील तर अन्न द्या, ह्या अनेक गोष्टी आहेत. दुसऱ्याला मदत करा, दुसऱ्याला सहाय्य करा, या गोष्टी करणं सगळ्यात महत्वाचं आहे प्रियानो. देवाच्या सानिध्यामध्ये जायचं असेल तर आपण नेहमी चांगल्या गोष्टी करत राहणं, देवाला आवडतील अशा गोष्टी करत राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे, लक्षात घ्या. म्हणून तो योहानामध्ये म्हटले काय, की चांगले करणारा देवापासून आहे, वाईट करणाऱ्याने देवाला पाहिलेले नाही. प्रियानो, वाईट करणारा देवापासून दूर असतो अगदीच.
त्यामुळे देव त्याच्याकडे चुकूनही लक्ष देत नाही प्रियानो, लक्षात घ्या. वाईट करणाऱ्याकडे देव कधीही लक्ष देत नाही. मग शेजारी पाजारी असेल किंवा अनेक कोणी असेल, इतरांच्या बाबतीत असेल, वाईट करण्याची प्रवृत्तीच आज जास्त निर्माण झालेली आहे. दुसऱ्याचं चांगलं करावं ही आज लोकांच्या मध्ये प्रवृत्ती फारशी नाहीच आहे, तर दुसऱ्यांचं वाईट करण्याची प्रवृत्ती जास्त लोकांच्या मध्ये निर्माण झाली आहे. आज बघा समाजामध्ये हेच चाललेलं आहे. फसवाफसवी, दुसऱ्याला लुबाडणं, दुसऱ्याला त्रास देणं, याच गोष्टी आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आपण यापासून अलिप्त राहणं सगळ्यात महत्वाचं आहे प्रियानो, लक्षात घ्या. वाईट गोष्टीपासून आपण जेव्हा बाजूला जातो आणि चांगल्या गोष्टी ज्यावेळेस आपण आत्मसात करतो, त्याच वेळेस देवाचं लक्ष तुमच्याकडे राहणार आहे. देव तुमच्याकडे पाहणार आहे प्रियानो, लक्षात घ्या. आणि ज्यावेळेस देव तुमच्याकडे पाहिल त्यावेळेस खरा उत्कर्ष तुमचा आहे, खरी भरभराट तुमची त्यावेळेस आहे. पण याचा विचार आपण कुठं करतो? आपण याचा विचारच फारसा करत नाहीये प्रियानो. दुसरा करतोय म्हणून मी करतो, हाच विचार जनरली असतो. अरे पण तू किती चांगलं करतो, किती काय वाईट करतो, त्याचा विचार करणं महत्वाचं आहे. तो चर्चला येत नाहीये म्हणून मी चर्चला जात नाही, ही प्रवृत्ती आता बऱ्याच जणांच्या मध्ये दिसते. अरे तो चर्चला जात नाही म्हणून तू स्वतःचं नुकसान का करून घेतोस? चर्चमध्ये तुला चांगले वचन ऐकायला मिळतात, त्या वचनांमधून तुझं वर्तन घडू शकतं, त्यामुळे देवाकडच्या सानिध्यामध्ये तू जाऊ शकतो, देवाला आत्मसात करून घेऊ शकतोस. पण याचा विचार आपण कुठं करतो प्रियानो? पण एखादा नियमित चर्चला जाणारा आहे, नियमित वचन ऐकणारा आहे, वचनाचं मनन करणारा आहे, देवाच्या आज्ञेमध्ये आहे, त्याचं अनुकरण आपण करत नाही. हीच आज जनरली प्रवृत्ती आहे लोकांची, लक्षात घ्या. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे प्रियानो, की यापासून आपण अलिप्त राहणं सगळ्यात महत्वाचं आहे. देवाला जर तुम्हाला पाहायचं असेल, येशूला जर तुम्हाला पाहायचं असेल, तर चांगल्या गोष्टी करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. चांगलं अनुकरण करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे प्रियानो, लक्षात घ्या. अलीकडे तर येशू बहुतेकांना दर्शन द्यायला लागलेलं आहे, कारण शेवटच्या काळामध्ये आपण चालतो आहोत, शेवटच्या काळामध्ये आपण वावरतो आहोत प्रियानो. आणि त्यामुळे येशूने बऱ्याच जणांना आज अलीकडं दर्शन दिलेलं आहे. युट्यूबवर काही साक्षी तुम्ही पाहिला असाल तर लक्षात येऊ शकतं की येशूने बऱ्याच जणांना दर्शन दिलेलं आहे. मग एखाद्याला जर येशूने दर्शन दिलं असेल आणि तो जर सांगत असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही त्याचं अनुकरण करणं महत्वाचं आहे. देवाच्या सान्निध्यातल्या माणसाबरोबर तुम्ही चालणं हे तुमच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. ते जर तुम्ही केलं तर देव तुम्हालाही दर्शन देऊ शकतो, येशू तुम्हाला दर्शन देऊ शकतो. म्हणून प्रियानो, लक्षात घ्या, चांगलं अनुकरण करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. प्रियानो, मी माझंच एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो, म्हणजे साक्षच आहे खरं तर ती. गेल्या वर्षी 2024 मध्ये मी काही शाळेंच्या मधून गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप केल्या. दोन 300 वह्या अशा त्या 3 शाळेला, ज्या गरीब आहेत शाळा, अशा शाळांना देऊन टाकल्या. प्रियानो, त्याची नोंद परमेश्वराने घेतलेली आहे, लक्षात घ्या. येशूने घेतली, देवाने त्याची नोंद घेतली. आणि त्यामुळं 1-2 ठिकाणी प्रियानो कार्यक्रमामध्ये माझा सत्कार करण्यात आला.
चांगलं काम केल्याबद्दल माझा सत्कार झाला. आता हे देवाने त्याची नोंद घेतली आणि देवानंच हा सत्कार माझा केला, लक्षात घ्या प्रियानो. तर हे महत्वाचं आहे प्रियानो. तुमचा गौरव करणं देवाच्याच हाती आहे. देवच तुमचा गौरव करणार आहे. पण त्याच्यासाठी तुम्ही चांगल्याचं अनुकरण करून चांगलं वर्तन करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर जेवढं तुम्ही चांगलं वर्तन कराल प्रियानो, तेवढं महत्वाचं आहे, लक्षात घ्या. चांगलं वर्तन जर तुम्ही करत राहिलात तर देव तुम्हाला चांगलंच करत राहणार आहे. तुमचंच गौरवच करत राहणार आहे. तुम्हाला तुमची भरभराट करत राहणार आहे. तुमचा उत्कर्ष करत राहणार आहे. बघा प्रियानो, 2 राजेमध्ये 17व्या अध्यायामध्ये रहबामानं इस्रायल लोक यहुदा च्या देशामध्ये जातील, यरुशलेमला जातील आणि तिथलेच ते तिकडेच राहतील, कारण देवाचं मंदिर त्यांच्याकडे होतं. आणि आपल्याला ते अडचणीचं होईल ही रहबामाची जी अपेक्षा होती, त्यासाठी त्यांना प्रियानो इस्रायल लोकांना पापात पाडलं. 2 त्यानं स्वतः सोन्याचे वासरू केले, एक बेथेलमध्ये आणि दुसरं दान या ठिकाणी त्याची स्थापना केली आणि सांगितलं की इस्रायल लोकांना की तुम्ही तिकडे यहुदा मध्ये जायचं नाही आहे, यरुशलेमला काही जायचं नाही आणि तुम्ही या वासनांची तुम्ही पूजा करायची आहे किंवा होम हवन करायचं आहे, तुम्ही तिकडे जायचं नाही. आणि प्रियानो, हाच तुमचा देव आहे असं त्यांना सांगितलं. आणि तेव्हापासून बरेचसे लोक, इस्रायल लोक देवाच्या मंदिराकडे जायचं सोडले आणि हे 2 वासरांची त्यांनाच पूजायला लागले, त्यांचीच भक्ती करायला लागले. तर रहबामानं हे जे चांगलं करायला सोडून वाईट कृत्य केलंय, त्याला त्याच्या घराण्याला त्याचा पश्चाताप करावा लागला. त्याचं घराणं संपूर्ण नष्ट करायची पाळी आली. रहबामानं जर चांगल्या गोष्टी केल्या असत्या तर त्याचा उत्कर्ष झाला असता. बघा, शल्मोन राजा इस्रायलमध्ये राजा झाल्यानंतर त्यानं इस्रायल लोकांशी अतिशय चांगल्या प्रकारे वर्तन केलेलं होतं. कधीच इस्रायल लोकांशी त्यानं गैरवर्तन केलं नाही. तर सगळ्यांना त्यानं प्रियानो चांगली वागणूक दिली आणि देवाकडे हेच मागितलं की त्या एवढी मोठी संख्या तू माझ्या हातात देत आहेस, तर त्यांना चालवण्याची साठी सावधान चित्त मला दे. त्यांना आयुष्य मागितलं नाही किंवा संपत्ती मागितली नाही प्रियानो. आणि म्हणून देवानं सगळ्याच गोष्टी त्याला दिल्या आणि म्हणून त्याच्यासारखा संपूर्ण जगात प्रियानो राजा झाला नाही, लक्षात घ्या. सगळ्याच बाबतीत, ज्ञानाच्या बाबतीत असेल, संपत्तीच्या बाबतीत असेल, त्याच्या इतका मोठा राजा जगामध्ये झाला नाही प्रियानो. कारण देवाला ज्या अपेक्षा होत्या त्यानुसार तो सगळ्या गोष्टी करत होता. म्हणून प्रियानो, आपण चांगल्या गोष्टी करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आहाब राजानं नबोताचा मळा बळजबरीने घेतला तर त्याचाही नाश झाला. दावीद राजानं चांगल्या गोष्टी सगळ्या केल्या म्हणून नेहमीच देवाने त्याचं कौतुक केलं. म्हणून चांगल्या गोष्टी करत राहा. चांगल्या गोष्टी जितक्या आपल्या हातून घडत राहतील तितकं आपण करत राहणं महत्वाचं आहे प्रियानो. तर देवाच्या सानिध्यामध्ये आपण जाऊ शकतो, लक्षात घ्या. देवाला आपण पाहू शकतो. प्रत्यक्ष देवाला आपल्याला दर्शन जरी नाही दिलं तरी येशू आपल्याला आज दर्शन देतो प्रियानो, लक्षात घ्या. येशूच्या दर्शनासाठी उत्सुक राहा.
चांगलं अनुकरण करा, चांगल्या गोष्टी तुमच्या हातून घडू द्यात प्रियानो. म्हणजे देव तुम्हाला सहाय्य करेल आणि तुम्हाला कसल्याही अडचणी येऊ देणार नाही, समस्या येऊ देणार नाही, संकट येऊ देणार नाही. तर देव तुमचा नेहमी सांभाळ करेल प्रियानो. देव तुमचा नेहमी सांभाळ करेल, लक्षात घ्या. म्हणून प्रियानो, वचन फार महत्वाचं लक्षात घ्या. 3 योहान 11 मधला, आणि त्यानुसार अनुकरण करा. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे प्रियानो. पौलाने एका ठिकाणी आपल्याला सांगितलं की मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा. पौलानं स्वतः मला सांगितलं की माझे अनुकरण करा. कारण प्रियानो, अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांना देवाचं वचन सर्वत्र पोहोचवलेलं होतं. सर्वत्र पोहोचवलेलं होतं प्रियानो. तो एक पेशानं वकील होता आणि त्यानं लग्न केलेलं नव्हतं प्रियानो. तर देवाचं वचन शेवटपर्यंत तो सांगत राहिला. आणि म्हणून देवाची कृपा, दया, आशीर्वाद सर्व काही त्याच्यावर होते प्रियानो. म्हणून देवाची कृपा, दया, आशीर्वाद सर्व काही तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही चांगलं वर्तन करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. चांगलं अनुकरण करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे प्रियानो, लक्षात घ्या. जेवढं तुम्ही चांगलं वागाल, जेवढं तुमचं वर्तन चांगलं असेल, जेवढं तुमचं आचरण चांगलं असेल, तेवढं देव तुम्हाला निश्चित सहाय्य करतो, लक्षात घ्या. निश्चित सहाय्य करतो. म्हणून प्रियानो, मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की आपण चांगलं अनुकरण करूया आणि देवाच्या सानिध्यामध्ये जाऊया. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रियानो, 1 मिनिट तुमच्यासाठी मी प्रार्थना करतो. तुम्ही सगळे डोळे झाका. हालेलुया, 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 हालेलुया. आकाश आणि पृथ्वीचे निर्माण करते पित्या, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझा गौरव करतो देवत्या. तू महान 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 देव आहे देवत्या. तू सर्व काही आहे, सर्वस्व तूच आहे देवत्या. प्रत्येक गोष्ट तुझ्या हाती आहे देवत्या. आज या रोफे चॅनलवर जो काही संदेश असतो दिलेला आहेस, तो अनेक लोक पाहत आहेत. त्या प्रत्येकाला तुझा स्पर्श होऊ दे आज देवत्या. प्रत्येकाला तुझा स्पर्श होऊ दे आणि प्रत्येक जण आज पूर्ण बदलून जाऊ दे, असं आम्ही तुझ्या चरणाला विनंती करतो देवत्या. देवत्या, ज्यांनी हे संदेश ऐकलेले आहेत त्यांच्या हृदयामध्ये बदल घडून येऊ दे आणि वाईट गोष्टीपासून ते अलिप्त राहू देत आणि चांगल्या गोष्टी त्यांच्या मध्ये रुळतील. चांगलं अनुकरण ते करतील आणि देवत्या तुझ्या सानिध्यामध्ये ते राहतील. यासाठी तू त्यांना सहाय्य कर, असं आम्ही तुझ्या चरणाला विनंती करतो देवत्या. चांगलंच अनुकरण त्यांना ह्याच्या पुढे ते करत राहतील आणि तुझ्या वचनामध्ये येतील, तुझ्या आज्ञेत येतील आणि ह्याच्या पुढे तुझाच धावा करत राहतील, असं तुझ्या दयेने घडू दे देवत्या. हेच तुझ्या चरणाला विनंती करतो देवत्या. सगळ्यांना तू आशीर्वादित कर, सगळ्यांना आशीर्वादित कर. जेवढे बघतायत त्या सर्वांना तू आशीर्वादित कर, हेच तुझ्या चरणाला विनंती करतो देवत्या. सर्व स्तुती, महिमा, गौरव, पराक्रम, सामळ, सन्मान सर्व तुला देतो देवत्या. प्रभू येशूच्या गौरव पवित्र नावात मागतो म्हणतोय, आमेन.